राशीनुसार तुमच्यातील खासियत. नमस्कार मित्रांनो. काही लोकांमध्ये असं काय असतं की ते फार काही बोलत नसले तरी आपलं लक्ष त्यांच्याकडे जातं. काहींचं बोलणं आकर्षक असतं, काहींचा स्वभाव, तर काहींच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी जादू जाणवते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार प्रत्येक राशीमध्ये अशी एक खासियत असते जी इतरांना नकळत आकर्षित करू शकते. पण गंमत अशी आहे की ही खासियत प्रत्येक राशीची वेगळी असते. तुमच्या राशीत नेमकं काय आहे जे लोकांना तुमच्याकडे ओढतं? चला मेष पासून मीन पर्यंत जाणून घेऊया. मेष रास, तुमचा आत्मविश्वास. मेष राशीच्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट सहज जाणवते, आत्मविश्वास. तुम्ही एखादं काम करायचं ठरवलं की ते करण्याची तुमची तयारी आणि पुढाकार घेण्याची वृत्ती समोरच्याला जाणवते. तुम्ही नेहमीच सगळ्यात शांत किंवा सर्वात विचार करणारे असाल असं नाही, पण तुमच्यातील मी प्रयत्न करून पाहतो हा दृष्टिकोन लोकांना आकर्षित करू शकतो. विशेषतः जेव्हा एखाद्या परिस्थितीत इतर लोक मागे हटतात तेव्हा पुढे येण्याची तुमची तयारी तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसायला मदत करते. तुमची खासियत, धाडसाने पुढे जाण्याची वृत्ती. वृषभ रास, तुमची विश्वासार्हता. वृषभ राशीच्या व्यक्ती लगेच कुणाशी जवळीक करत नसतील, पण एकदा नातं स्वीकारलं की ते टिकवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्यातील स्थिरता आणि विश्वासार्हता हीच तुमची मोठी आकर्षक बाजू मानली जाते. लोकांना तुमच्याशी बोलताना असं वाटू शकतं की हा माणूस आज एक आणि उद्या दुसरं असं वागणार नाही. तुमचा शांत स्वभाव आणि गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्याची वृत्ती तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करू शकते. तुमची खासियत, यांच्यावर विश्वास ठेवता येतो अशी भावना. मिथुन, तुमचं बोलणं. मिथुन राशीला संवादाची विशेष आवड असते अशी पारंपरिक मान्यता आहे. तुमच्याकडे एखादी गोष्ट मनोरंजक पद्धतीने सांगण्याची क्षमता असू शकते. त्यामुळे साधी भेट सुद्धा कंटाळवाणी न होता गप्पांमध्ये बदलू शकते. तुम्ही विषय बदलू शकता, प्रश्न विचारू शकता आणि समोरच्या व्यक्तीला चर्चेत सहभागी करून घेऊ शकता. म्हणूनच तुमचं बोलणं आणि संवाद साधण्याची पद्धत लोकांना आकर्षित करू शकते. तुमची खासियत, गप्पांना जिवंत करण्याची कला. कर्क, तुमची माया. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये भावनिक समज आणि आपुलकीला विशेष महत्त्व दिलं जातं. समोरचा एखादी गोष्ट सांगत असताना त्याचं बोलणं फक्त ऐकून न घेता त्यामागची भावना समजून घेण्याची वृत्ती तुमच्यात असू शकते. म्हणूनच तुमच्याशी बोलल्यानंतर काही लोकांना मन हलकं झाल्यासारखं वाटू शकतं. तुमची खासियत, समोरच्याला मी आपला आहे अशी भावना देणं. सिंह, तुमची उपस्थिती. सिंह राशीला आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाच्या प्रभावाशी जोडलं जातं. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यावर फार काही न बोलताही तुमची उपस्थिती लक्षात येऊ शकते. तुमच्यात नेतृत्व घेण्याची वृत्ती, स्वतःला व्यक्त करण्याची पद्धत आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल असलेला विश्वास लोकांच्या लक्षात येऊ शकतो. तुमची खासियत, तुमची उपस्थिती सहज दुर्लक्षित न होणं. कन्या, तुमची बारकाई. कन्या राशीच्या व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात अशी पारंपरिक मान्यता आहे. समोरच्या व्यक्तीने एखादी छोटी गोष्ट सहज सांगितली असेल तरी तुम्हाला ती लक्षात राहू शकते. तुला हे अजूनही आठवतं असं लोक तुमच्याबद्दल म्हणू शकतात. हीच तुमची एक वेगळी आकर्षक बाजू आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला महत्त्व दिल्याची जाणीव करून देता. तुमची खासियत, लहान गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय. तूळ, तुमची गोड वागण्याची पद्धत. तूळ राशीच्या व्यक्तीमध्ये समोरच्याशी सौम्यपणे वागण्याची आणि वातावरणातील तणाव कमी करण्याची क्षमता असते अशी पारंपरिक मान्यता आहे. तुम्ही एखाद्या वादात लगेच बाजू घेण्याऐवजी दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या बोलण्यातला समतोल आणि नम्रपणा समोरच्या व्यक्तीला सहज आवडू शकतो. तुमची खासियत, लोकांना तुमच्यासोबत सहज आणि आरामदायक वाटणं. वृश्चिक, तुमचं गूढ व्यक्तिमत्व. वृश्चिक राशीच्या व्यक्ती मनातलं प्रत्येक रहस्य लगेच समोर आणत नाहीत. तुम्ही कमी बोलत असलात तरी तुमच्या व्यक्तिमत्वात एक गूढपणा जाणवू शकतो. समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आणखी जाणून घ्यावंसं वाटू शकतं. तुमची नजर, शांतपणा आणि निरीक्षण करण्याची पद्धत ही तुमच्याकडे लक्ष वेधून घेऊ शकते. तुमची खासियत,
तुम्हाला पूर्णपणे समजून घेण्याची उत्सुकता निर्माण करणं. धनु, तुमचा उत्साही स्वभाव. धनु राशीच्या व्यक्तींमध्ये उत्साह, मोकळेपणा आणि नवीन गोष्टी अनुभवण्याची इच्छा असते, अशी पारंपरिक मान्यता आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटलात की तिच्याशी सहज बोलणं, नवीन कल्पना सांगणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल उत्साह व्यक्त करणं तुम्हाला नैसर्गिक वाटू शकतं. तुमचा हा सकारात्मक आणि मोकळा स्वभाव इतरांना आकर्षित करू शकतो. तुमची खासियत, तुमच्या आसपासचं वातावरण उत्साही बनवणं. मकर, तुमची जबाबदारी घेण्याची वृत्ती. मकर राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात गांभीर्य आणि जबाबदारीची भावना दिसते, अशी पारंपरिक मान्यता आहे. एखादं काम तुमच्यावर सोपवलं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं, अडचणी आल्या तरी काम सोडून न देणं आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, या गोष्टी लोकांच्या लक्षात राहू शकतात. तुमची खासियत, तुमच्यावर जबाबदारी सोपवताना समोरच्याला विश्वास वाटणं. कुंभ, तुमचा वेगळा विचार. कुंभ राशीच्या व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे इतरांपेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतात. जिथे सगळे एकाच पद्धतीने विचार करत असतात, तिथे तुम्ही यापेक्षा वेगळं काही करता येईल का, असा प्रश्न विचारू शकता. तुमच्या नवीन कल्पना आणि स्वतंत्र विचारसरणीमुळे तुम्ही इतरांच्या लक्षात राहू शकता. तुमची खासियत, सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता. मीन, तुमची भावनिक समज. मीन राशीच्या व्यक्तींना संवेदनशीलता आणि सहानुभूतींशी जोडले जाते. समोरची व्यक्ती काही न बोलताही तिच्या मनात काहीतरी बदल झाल्याचं जाणवणं, तिचं बोलणं मनापासून ऐकून घेणं आणि गरज असेल तेव्हा आधार देणं, ही तुमची खासियत ठरू शकते. तुमच्याशी बोलताना काही लोकांना आपलं मन मोकळं करण्याची सुरक्षित जागा मिळाल्यासारखं वाटू शकतं. तुमची खासियत, शब्दांपलीकडच्या भावना समजून घेणं. तर मित्रांनो, मेषच्या धाडसापासून मीनच्या भावनिक समजेपर्यंत प्रत्येक राशीमध्ये इतरांना आकर्षित करणारी एक वेगळी खासियत असू शकते. आणि गंमत अशी की आपल्याला स्वतःमध्ये जी गोष्ट अगदी साधी वाटते, तीच कदाचित दुसऱ्या व्यक्तीला आपल्यातली सर्वात सुंदर गोष्ट वाटत असते. म्हणूनच स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी आपल्या चांगल्या गुणांना ओळखा आणि त्यांना आणखी सुंदर बनवा. तुमची रास कोणती आणि तुमच्यात सांगितलेली खासियत खरंच आहे का? कमेंटमध्ये फक्त तुमची रास आणि तुमचं मत नक्की सांगा. या व्हिडिओतील माहिती पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेवर आधारित आहे. याकडे निश्चित व्यक्तिमत्व, भविष्यवाणी म्हणून न पाहता मनोरंजन आणि आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने पाहावे. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.